आगामी सातपूर भवानी माता यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यात्रेच्या मार्गाची आणि मंदिर परिसराची नाशिक महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, पोलीस उपायुक्त किशोर काळे व सातपूर वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी केली आहे। दरम्यान यावेळी यात गणेशा मानकरी, मंगेश निगळ, यात्रा समिती अध्यक्ष भारत घाटोळ, लक्ष्मण घाटोळ, किरण निगळ आदी यात्रा समिती वतीने सुरक्षेच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या। यात्रोत्सवाच्या काळात होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेच्या उपायांची आखणी यावेळी करण्यात आली आहे। या पाहणीत सुरक्षा व्यवस्था, यात्रेत गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात, वाहतूक नियोजन, गर्दीच्या वेळी सुरळीत वाहतुकीसाठी मार्ग निश्चिती, गर्दी नियंत्रण, मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना आदी प्रमुख बाबी नाशिक महापौर हिमगौरी आहेर आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी केल्या। यावेळी प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक नितीन पाळा निगळ, सोनालीताई भंदुरे, नगरसेविका सविताताई काळे, मानसीताई शेवरे यांच्यासह शांताराम निगळ, गोकुळ निगळ, रवींद्र काळे आदी सातपूर ग्रामस्थ तसेच सातपूर मनपा विभागीय अधिकारी कैलास अहिरे, विलास गायकवाड, अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ, सातपूर पोलीस अधिकारी कर्मचारी, सातपूर भवानी माता यात्रा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिका सर्व स्थानिक आपले लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत आणि सर्व समस्त ग्रामस्थांसोबत आम्ही यात्रा करण्यासोबत पाहणी एकंदरीत फक्त पूर्व पाहणी आहे। याच्यामध्ये काही ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये रोड असेल, लाईट असेल, सिक्युरिटी अरेंजमेंटचा दृष्टिकोन असेल किंवा ट्रॅफिक डायव्हर्जन असेल, या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली आहे। त्यानंतर संबंधित सर्व एजन्सी जे आहेत त्यांना देखील सूचना करण्यात आलेल्या आहे। सर्वजण त्या ठिकाणी त्यांचं काम करतील आणि हे केलेल्या कामाचा देखील आम्ही परत आढावा घेऊन त्या ठिकाणी सर्व भाविकांना म्हणजे फक्त सातपूरच नाही तर नाशिक शहरातील जे पण समस्त भाविक या ठिकाणी येतील त्यांना सगळ्यांना सुविधा होईल या अनुषंगाने थँक्यू। आपण पाणी दौरा केला, काय सांगणार? नक्कीच नाशिक हे संस्कृतीचं शहर, हे संस्कृती जपणारं आहे आणि प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख आहे। तसंच आपण सातपूर हे गाव ह्या ग्रामीण भागातल्या ज्या काही आपल्या संकल्पना आहेत, ते शेतकरी कुटुंबातले सगळेजण आहेत, तिथे खूप मोठी मंडळी आहे, सगळ्यांना माहिती आहे। शहरी भाग असला तरी आपली जी पाळंमुळं आहे ती जपली पाहिजे आणि सांस्कृतिक शहर असलेलं आपलं असं नाशिक सातपूर विभाग या ठिकाणी दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 12 बैलाची यात्रा निघते, 12 गाड्यांची, आणि त्या यात्रेचा जो काही मार्ग आहे त्याचा पाहणी दौरा आज झाला। इथे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत, त्यांना नियोजन करण्यासाठी अशा सूचना करण्यात आल्या। त्याचबरोबर आमचे नगरसेवक तिथे लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे एकत्रित येऊन आनंदाची गोष्ट अशी आहे की सगळे जे करताय ते तळमळीने करताय। नागरिक देखील इथे ह्या यात्रेची वाट बघत असतात आणि अतिशय सुसज्ज पद्धतीने अशी ही यात्रा होणार यात काही शंका नाही। एवढा मोठा सहभाग यावेळेस अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ही जी यात्रा आहे ती खरं तर चारही नगरसेवक जे आहे ते गावातले असल्या कारणाने गावकरी अतिशय आनंदात आहे आणि ते निश्चितपणे या यात्रेला मोठं भव्य दिव्य असं स्वरूप देतील आणि ही यात्रा अतिशय खेळीमेळीत संपन्न होईल आणि नवीन वर्षाचं स्वागत या निमित्ताने आपण खूप खुशालीने करू। सालाबादप्रमाणे याही वर्षी सातपूर ग्रामस्थांच्या वतीने 12 गाड्यांच्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे। यावर्षी आमचा नेहमीपेक्षा थोडा विस्तारित असा कार्यक्रम आहे। 3 दिवसांचा एकूण कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। आदल्या दिवशी म्हणजे 18 तारखेला आम्ही वानखेडे पाटलांचं एक व्याख्यान ठेवलेलं आहे। त्यानंतर तिथे काही आपल्या महापालिकेचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत या सर्व प्रभागातल्या विभागातल्या नगरसेवकांचा सत्कार ठेवलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा पारंपरिक सालाबादप्रमाणे जो 12 गाड्यांचा उत्सव आहे तो होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची तिथे दंगल असते मोठी, तोही प्रोग्राम होणार आहे। तर आज माननीय महापौर साहेबांनी आज जो काही दौरा केलेला आहे त्यांनी आज आम्हाला सर्व ग्रामस्थांना आश्वस्त केलेलं आहे की जे काही तुम्हाला नियोजन करायचं आहे ते नियोजनासाठी सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आणि त्याप्रमाणे आम्हाला सर्व ग्रामस्थांना अपेक्षा आहे की ताईंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यक्रम हे सुनियोजित होईल। तसेच ज्या काही यात्रेसाठी सुविधांचे त्यांनी जे आदेश दिलेले आहे त्या सर्व सुविधा आम्हाला मिळतील। येणाऱ्या सर्व भाविक आम्ही इथले जे सर्व ग्रामस्थ आहेत हा आनंदोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करू। ओके।
नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.